नमस्कार, मी अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत. देवीच्या नवरात्रात नैवेद्याला पेढ्यासारखं होणारं गूळ साखरेचा वापर करून या पद्धतीने पुरण बनवलं होतं आणि सोबत बनवली होती झणझणीत कटाची आमटी. पेढ्यासारखं मऊसूत पुरण का झालं? पुरणाची पोळी टंब फुगली, पण उलटताना तिला घडी पडली. तरीही पुरणाची पोळी का फुटली नाही हेही आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला की नाही हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. चला, ही पुरणाची पोळी कशी बनवली ते आपण बघूया. सगळ्यात सुरुवातीला इथे मी 2 वाटी पुरणाची डाळ ही स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली. डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर डाळ भिजेल आणि वरती अगदी थोडंसं राहील एवढं पाणी घालून 1 ते 1.5 तास डाळ या पाण्यामध्ये भिजत ठेवली. डाळ पाण्यामध्ये भिजत असताना आणि 1-1.5 तास व्हायला लागला कीच गॅसवरती पितळेच्या पातेल्यामध्ये ज्या वाटीने आपण डाळ मापून घेतली होती त्याच वाटीने 9 वाटी पाणी आपण या भांड्यामध्ये घातलं. या पाण्याला छान खळखळून उकळी आणली. हे पाणी उकळल्यानंतर भिजून घेतलेली डाळ या पाण्यामध्ये सोडली आणि पातेल्यावरती झाकण ठेवून ही डाळ आपण 80% शिजवून घेतली. अगदी हलक्या हाताने डाळ दाबल्यानंतर दोन्ही बोटांमध्ये डाळ छान दबली गेली की आपण इथे गॅस बंद केला आणि झाकण एक 10 ते 15 मिनिटं तसंच पातेल्यावरती ठेवलं, म्हणजे उरलेली 10% डाळ या वाफेवरती शिजली जाईल. ही डाळ शिजवून घेतल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर डाळ हलकीशी थंड झाल्यावरती चाळणीमध्ये डाळ आपण ही गाळून घेतली. म्हणजे आपसुकच या डाळीमध्ये आपण जे एक्स्ट्राचं पाणी घातलं होतं ते पाणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि याच पाण्यापासून आपण कटाची आमटी बनवणार आहोत. म्हणजे डाळीमधलं असलेलं सत्व सगळं हे कटाच्या आमटीमध्ये छान उतरलं जाईल. त्याचबरोबर कटाची आमटी झणझणीत होण्यासाठी आपण कुठली ट्रिक वापरली तेही आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूच यात. डाळ छान शिजली आहे. एक 10 ते 15 मिनिटं झाले होते. डाळीला आपण चाळणीवरती काढून घेतलं. पाणी सगळं निथळून गेल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये डाळ आपण घालून घेऊयात. यामध्ये आपण 1 वाटी साखर घालूयात. ज्या वाटीने आपण डाळ मापून घेतली होती त्याच वाटीने साखर आणि गूळ इथे आपण या डाळीचं पुरण तयार करताना वापरणार आहोत. सुरुवातीला मिक्सरच्या जारमध्ये अर्धी शिजलेली डाळ घातली. त्यामध्ये 1 वाटीभर साखर घातली. डाळ मिक्सरला छान बारीक वाटून घेतली. याच पद्धतीने उरलेली डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि यामध्ये आपण गच्च तापून भरलेली 1 वाटीभर गूळ पावडर घातली. गूळ पावडर घातल्यानंतर डाळ परत एकदा मिक्सरला छान वाटून घेतली आणि साखरेचं आणि गुळाचं केलेलं हे मिश्रण आपण परत ज्या भांड्यामध्ये आपण डाळ शिजवून घेतली होती त्याच भांड्यामध्ये काढून घेतलं. खालीच आपण याला एकसारखं करून घेतलं आणि यामध्ये आपण सगळं पुरण एकसारखं झाल्यानंतर आणि हलकंसं गरम झाल्यानंतर 1 चमचाभर साजूक तूप घातलं. पुरणाला गॅस मंद असतानाच साजूक तूप घातल्यानंतर एकसारखं करून घेतलं. हे पुरण साजूक तूप घातल्यावर एकसारखं झाल्यानंतर लो टू मिडियम गॅस करत करत इथे आपण पुरण शिजवून घेऊयात. हे पुरण शिजत असताना इथे आपण साजूक तूप वापरलं. यासाठी पुरण आपण पातेल्यात करतोय. त्याचबरोबर पुरणामध्ये साजूक तूप घातल्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण पुरण करतो त्या भांड्याला पुरण चिटकलं जात नाही. पुरणाला करपट वास लागत नाही. पुरण अगदी पेढ्यासारखं मऊसूत होतं. आता हे पुरण परफेक्ट झालं की नाही हे ओळखायचं कसं? तर पुरण जोपर्यंत एका जागेवर छान गोळा होत नाही त्याचबरोबर पुरणामध्ये चमचा हात न लावता जोपर्यंत उभा राहत नाही तोपर्यंत आपण पुरणाला छान शिजवून घ्यायचं. पुरण शिजल्यानंतर इथे आपण थोडंसं जायफळ किसून घातलं. गॅस बंद केला. पुरणाला एकसारखं करून घेतलं आणि पुरण थंड होण्यासाठी एका बाजूला काढून ठेवलं. दुसरीकडे आपण एक बाऊल भरून गव्हाचं पीठ एका टोपल्यामध्ये चाळून घेतलं. यामध्ये थोडंसं मीठ, थोडंसं तेल असं घातलं आणि पाणी घालून या पिठाला आपण एकसारखं करून घेऊयात. खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही असं पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे. म्हणजे नेहमीची पोळी जी करतो आपण त्यापेक्षा थोडंसं पातळ पीठ इथे आपल्याला करून घ्यायचं आहे. पीठ छान एकसारखं झाल्यानंतर यामध्ये आपण
तेल पाण्याचा हात लावून हे पीठ आपण 10 ते 15 मिनिटं मुरवायला ठेवणार आहोत. साधारणपणे इथे या 2 छोट्या तुपाच्या वाट्या तेल मी इथे हे पीठ भिजवताना वापरलं. थोडंसं वरनं पाणी घातलं आणि तेल पाण्यामध्ये हे पीठ छान मुरू देऊयात एक 10 ते 15 मिनिटं. तोपर्यंत आपण आमटीची तयारी करून घेऊयात. कढईमध्ये नेहमीसारखंच थोडंसं जास्तीचं तेल घालून फोडणी करून घेतली. जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपण नेहमी वापरतो तेच लाल तिखट 1 चमचाभर घातलं. अर्धी वाटी चिंचेचा कोळ घातला. थोडीशी हळद घातली, कढीपत्ता घातला आणि डाळ शिजत असताना जे जास्तीचं पाणी आपण डाळ शिजत असताना घातलं होतं ते पाणी आपण गाळणीमधनं गाळून घेतलं. हेच पाणी या कटाच्या आमटीसाठी आपण वापरणार आहोत. हे गाळून घेतलेलं डाळीचं पाणी यामध्ये घातल्यानंतर अगदी चवीपुरता होममेड काळा मसाला घालूयात. थोडासा हिंग घालूयात, चवीपुरता गूळ घालूयात. आमटीला एकसारखं करून घेऊयात. लागत असेल तर कोमट पाणी घालूयात, थोडंसं मीठ घालूयात. आमटीला परत एकदा एकसारखं करूयात आणि मंद आचेवरती आमटी छान उकळून घेऊयात. इथे आपल्या आमटीला छान खमंग फोडणी बसली. फोडणीमध्येच आपण लाल तिखट घातलं होतं आणि त्याचबरोबर चिंचेचा कोळही घातला होता. यामुळे आमटीचा रंग खूप छान आला आहे आणि काळ्या मसाल्यामुळे आमटीची चव खूप छान लागते. मंद गॅसवरती आपण आमटी छान उकळून घेऊयात म्हणजे आमटीला तर्रीही छान येईल. इथे आमटी आपली होती तोपर्यंत आपण थंड झालेल्या पुरणामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर घातली. गूळ असल्यामुळे पुरणामध्ये आपण सुंठ पावडर घातल्यानंतर पुरणाची चव खूप छान लागते. सुंठ पावडर एकसारखी करून घेतली आणि पुरण बाजूला ठेवलं. कणिकही तेल पाण्यामध्ये छान मळून घेतली होती आणि छान मुरली गेली. अगदी कणकेला छान तार आली. ही कणिक आपण परत एकदा एकसारखी करून घेऊयात आणि कणकेमधला छोटासा गोळा घेऊयात. हातावरती एकसारखा करूयात. एकसारखा झाल्यानंतर तांदळाच्या पिठीमध्ये ह्याला छान घोळून घेऊयात. वाटीसारखं करूयात आणि कणकेच्या गोळ्यापेक्षा दुप्पट पुरण घेऊन यामध्ये भरूयात. पुरण छान कणकेमध्ये भरल्यानंतर हलक्या हाताने यावरती आपण तांदळाची पिठी लावून ही पुरणाची पोळी लाटून घेऊयात. ही पुरणाची पोळी तयार करताना आपण थोडाही मैद्याचा वापर केला नाही किंवा अर्धा मैदा आणि अर्धा कणिक असंही आपण वापरलं नाही. इथे आपण फक्त गव्हाच्या पिठापासून ही पुरणाची पोळी तयार करतो. या पुरणाच्या पोळीमध्ये पुरण अगदी शेवटच्या टोकापर्यंत छान पसरलं जातं. फक्त गव्हाच्या पिठापासून पुरणाची पोळी तयार करायची असेल तर तेल पाण्यामध्ये कणिक छान तिंबून घ्यायची आणि तेल पाणी लावूनच कणकेला मुरवायलाही ठेवायचं. कणिक मुरल्यानंतर परत एकदा छान हिला मळून घ्यायचं आणि हलक्या हाताने या पुरणाच्या पोळ्या तांदळाच्या पिठीवरती लाटून घ्यायच्या. यामुळे पोळी न उलटता छान लाटली जाते. पोळपाटावर पोळी लवकर सरकली जाते. त्यामुळे पोळी लवकर लाटून होते आणि भाजतानाही तांदळाचं पीठ पोळीला न चिटकल्यामुळे पोळीला करपट वासही येत नाही. इथे आपली पहिली पोळी लाटून झाली. आपण तिला तव्यावरती टाकून छान दोन्ही बाजूने खमंग भाजून घेऊयात. इथे तुम्ही पाहिलं पोळी उलटताना थोडीशी दुमडली होती. अगदी हिला घडी पडूनही ही पोळी थोडीही मोडली नाही. उलट अगदी मऊसूत इथे आपली पुरणाची पोळी तयार झाली आणि टंब फुगली आहे. कणिक भिजवताना इथे आपण थोडंसं मीठ, तेल आणि पाण्याचा वापर करून कणिक सैलसर मळली. तेल पाण्यावरती कणिक छान मुरवून घेतली आणि चुरूनही घेतली. यामुळे पोळीला किंवा कणकेला लवचिकपणा आला. पुरण सगळीकडे एकसारखं छान पसरलं गेलं आणि पोळीही एकसारखी लाटली गेली. पोळी उलटली आणि हिला घडीही पडली तरी ही पोळी मोडली नाही आणि पुरणही बाहेर आलं नाही. उलट ही पोळी टंब फुगली आणि अगदी मऊसूत झाली. बाकीच्याही पुरणाच्या पोळ्या आपण याच पद्धतीने तयार करून घेऊयात. आपण व्हिडिओत बघितले या पद्धतीने पुरण आणि कणिक जर तुम्ही मळून घेतली तर तुमची पुरणाची पोळी परफेक्ट होणार. पुरणपोळी उलटताना तिला घडी पडली तरी पुरण बाहेर न येता, पोळी न फुटता तुमची पुरणाची पोळी अगदी टंब फुगणार. त्याचबरोबर ती मऊसूतही होणार. ही मराठवाडा पद्धतीने केलेली पुरणाची पोळी सोबत साजूक तूप आणि लिंबू असं देवाच्या नैवेद्यावर वाढलं जातं. त्याचबरोबर साजूक तूप आणि लिंबासोबत पुरणाची पोळी खाल्ली जाते. सोबत झणझणीत कटाची आमटी. ही रेसिपी तुम्ही नक्की करा. आवडली की नाही हे कळवायला विसरू नका.
व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला परत भेटूयात.